कुटुंब जनमानसांचे। नगर शहरातील सीना नदीवरील उड्डाण पुलाचं काम डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं, श्रेय घेण्यासाठी फोटो सेशन दुसऱ्यांचं। नगरसेवक महेश लोंढे यांचा खासदार निलेश लंके यांना अप्रत्यक्ष टोला। नगर कल्याण रोडवरील अमरधाम परिसरातील सीना नदीवरील उड्डाण पुलाच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आज 6 जून रोजी नगरसेवक महेश लोंढे व नगरसेवक दत्ता गाडळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी बोलताना महेश लोंढे यांनी नाव न घेता खासदार निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला। हे काम माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून आणि त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुरू झाले आहे। त्यामुळे या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही जणांनी केवळ फोटो सेशन करू नये असा टोला त्यांनी लगावला। सुमारे 1.5 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी मोठा पाठपुरावा केल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। काही दिवसांपूर्वी पुलाच्या ठिकाणी भेट देत फोटो सेशन करण्यात आले होते। त्यानंतर श्रेयवादाच्या चर्चांना उधाण आले असून आजच्या कार्यक्रमातून त्यावर अप्रत्यक्षपणे उत्तर देण्यात आले। याप्रसंगी नगरसेवक दत्ता गाडळकर, सामाजिक कार्यकर्ते अभिजित बोरुडे, भगवानराव काटे, हरिभाऊ यलदांडे, शरद दातरके, सागर अडसूळ, बालाजी रायपिल्ले, अभिषेक बाबर, ओंकार जेटला आदी उपस्थित होते। आज माननीय माजी खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील साहेब व नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संकल्पनेतून सीना नदी पुलाचं जे आज स्लॅबचं उद्घाटन आहे, आज सर्व मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झालेलं आहे। आज पुलाबद्दल सांगायचं म्हणलं की 1.5 वर्षापासून या पुलाचं काम चालू आहे आणि माननीय खासदार सुजयदादा व माननीय संग्राम भैया यांच्या संकल्पनेतून हा पूल आज सीना नदीवर काम चालू आहे। या कामाचं श्रेय कुणी घ्यायचं हे सांगायची गरज नाही। सर्व जनतेला माहिती आहे की हे काम कोणाच्या काळात चालू आलंय आणि कसं पूर्ण होणार आहे सर्वांना माहिती आहे। त्यामुळं माननीय संग्राम भैया असो किंवा सुजयदादा असो यांच्या पुढाकारातून हा पूल लवकरात लवकर नगरकरांसाठी चालू होईल हीच मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो। आज आपल्या या कल्याण रोड मधील या पुलाच्या कामाचा आज त्या ठिकाणी नारळ वाढवून त्या ठिकाणी स्लॅबचा शुभारंभ करण्यात आला। माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकारातनं व यांच्या पाठपुराव्यातनं आज या पुलाला गती येत आहे। तरी गेल्या 6 महिन्यापूर्वी जे हे काम काही कारणास्तव बंद होतं, त्यानंतर जी या ठिकाणी सुजयदादांच्या कानावर ज्यावेळेस आम्ही ही गोष्ट घातली त्यावेळेस सुजयदादांनी इथे या ठिकाणी येऊन या पुलाची पाहणी करून स्थानिक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कामाच्या गतीची सूचना त्या ठिकाणी दिली। त्यानंतर खऱ्या अर्थाने हे काम या ठिकाणी गतीने सुरू झालं। त्या ठिकाणी बरेचसे लोकांनी या ठिकाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, परंतु सर्व आमच्या कल्याण रोडवरील जनतेला व सर्व त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील या गोष्टीची जाणीव आहे की या पुलाचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने कुणी केला आणि कुणाच्या माध्यमातून आज हा पूल उभा राहतोय। तरी त्या ठिकाणी सुजयदादांचे व आमदार संग्राम भैयांचे त्या ठिकाणी आम्ही सर्व कल्याण रोडच्या वासियांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अहिल्यानगर व कल्याण रोड याला जोडणारा सीना नदीवरील अत्यंत भक्कम असा पूल आणि पूल या ठिकाणी उभा राहत आहे। याचं जे कॉन्क्रिटीकरण होत आहे त्यासाठी माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, माननीय संग्राम भैया जगताप आणि विशेष करून आमचे भागातील नगरसेवक सन्माननीय दत्ताभाऊ गाडळकर आणि महेश भाऊजी लोंढे साहेब व त्याचबरोबर अभिजितजी बोरुडे साहेब व इतर कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने हा पूल पार पडत आहे। याच्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले असतील, पण सिंहाचा वाटा जो उचललेला आहे तो आमचे नवनिर्वाचित दोन्ही नगरसेवक यांनी पाठपुरावा करून त्याला गती देण्याचा प्रयत्न केला। त्यांनी संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना वारंवार भेटून याचं पूर्णत्वास नेला। त्याबद्दल जनतेच्या वतीनं, कल्याण रोडच्या आणि विशेष करून अहिल्यानगरच्या जनतेच्या वतीनं या सर्वांना धन्यवाद देतो। हे काम अत्यंत दर्जेदार चाललेलं आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।